मला अतिशय आनंद आहे। निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासून केली आहे। 1 कोटीपेक्षा जास्त आमच्या भगिनींना, आमच्या लाडक्या बहिणींना त्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी पैसे मिळतील। काल आणि आज आम्ही नोव्हेंबर महिन्याचा लाभ हा आमच्या सर्व लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये डीबीटी द्वारे उपलब्ध करून दिलेला आहे। आज सकाळी झाले 9 वाजता की आपल्या अकाउंटला 3000 रुपये जमा झाले म्हणून लाडक्या बहिणींच्या खात्यात 17वा हप्ता नोव्हेंबरचे 1500 रुपये काल जमा झाले आणि त्यापाठोपाठ आज दुसऱ्या टप्प्यात 18वा हप्ता डिसेंबरचे 1500 रुपये आज जमा झाले। कोणत्या जिल्ह्यात नोव्हेंबर आणि डिसेंबर दोन्ही महिन्याचे पैसे आलेत, संपूर्ण जिल्ह्यावाईज यादी आपण पुढे पाहूया। पण तत्पूर्वी तुम्हाला सांगायला खूप मोठा आनंद आज होत आहे की महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाचा सूर्य उगवला आहे। आज तुमच्यासाठी सर्वात मोठी, धमाकेदार आणि आनंदाची बातमी आली आहे। 1 जानेवारीपासून लागू होणाऱ्या 4 नव्या नियमांमुळे तुम्हाला दुप्पट पैसे मिळणार आहेत। ही खरोखरच या वर्षातील सर्वात आनंददायी घोषणा आहे, जी तुमच्या जीवनात आर्थिक स्थैर्य आणि सुरक्षितता घेऊन येणार आहे। ज्या सर्व महिलांनी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला आहे आणि ज्यांना आतापर्यंत पैसे मिळाले आहेत किंवा मिळत आहेत, त्यांच्यासाठी ही बातमी अतिशय महत्त्वाची आहे। कारण 1 जानेवारीपासून लागू होणारे हे 4 नवे नियम तुमच्या पैशाच्या रकमेवर प्रत्यक्ष परिणाम करणारे आहेत। हे नियम केवळ कागदोपत्री नसून तुमच्या खात्यात प्रत्यक्ष पैसे वाढवणारे सुवर्ण नियम आहेत। ज्या महिला या 4 पैकी एकाही नियमांमध्ये बसतील, त्या सर्वांनाच दुप्पट पैसा मिळण्याची संधी निर्माण होणार आहे आणि इथून पुढे येणाऱ्या नवीन 2 योजनांचा देखील फायदा तुम्हाला याच नियमांमुळे होणार आहे। हे ऐकून तुमचं मन आनंदाने उसळून जरूर येईल, कारण आता तुमच्या प्रतीक्षेला खरा अर्थ प्राप्त होतोय। महाराष्ट्र सरकारने सर्वात मोठा आणि ऐतिहासिक निर्णय घेऊन बहिणींसाठी 4 नवे नियम लागू केले आहेत। हे नियम प्रत्यक्षात आनंदाचे नियम आहेत। पहिला नियम सर्वात महत्त्वाचा आहे, कारण यामुळे तुम्हाला मिळणारे पैसे वाढतील। दुसऱ्या नियमामध्ये ज्या बहिणींनी आतापर्यंत फॉर्म भरले नाहीत किंवा ज्यांचे फॉर्म पूर्ण झाले नाहीत, त्यांच्यासाठी पुन्हा एकदा संधी निर्माण होणार आहे। तिसरा नियम अतिशय जबरदस्त आहे। यामुळे महिलांना आता पैशांची वाट पाहावी लागणार नाही आणि त्यांना डबल पैसे मिळणार आहेत। आणि चौथा नियम हा सगळ्यात मोठा आनंदी निर्णय आहे, ज्यामुळे आता संक्रांतीसाठीचे 3000 रुपये तुम्हाला मिळणार आहेत। अर्थात हे सर्व कसे अंमलात येणार आहे, या नियमांची पात्रता कोणाला लागू होईल, तुम्हाला काय करायचे आहे, याबद्दल आपण सविस्तर पाहू। पण आधी हे लक्षात घ्या की लाडकी बहीण योजनेचा तुमचा फायदा आता दुप्पट होणार आहे। हे वाचताना तुमच्या मनात खूप प्रश्न निर्माण होतील, पण हळूहळू सर्व काही स्पष्ट होईल। सर्वप्रथम पहिल्या नियमाकडे वळूया। या नियमामुळे तुम्हाला कसा फायदा होणार आहे, याची सुरुवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या घोषणेवरून होते। त्यांनी स्पष्ट केले की नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता आतापर्यंत 28 जिल्ह्यांमध्ये वाटप झाला आहे। फक्त 8 जिल्हे बाकी आहेत। जर तुम्हाला नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता अद्याप जमा झाला नसेल किंवा फक्त नोव्हेंबरचा जमा झाला असेल, तर डिसेंबरचा सुद्धा लगेच येणार आहे। आतापर्यंत 1500 रुपये प्रमाणे हे पैसे येत होते आणि ते 28 जिल्ह्यात वाटप झाले। परंतु याच संदर्भात मुख्यमंत्र्यांनी एक अजून मोठी घोषणा केली आहे, ज्यामुळे सर्व महिला प्रचंड आनंदित झालेल्या आहेत। ती घोषणा म्हणजे या 4 नव्या नियमांमध्ये ज्या महिला बसतील, त्यांना दुप्पट पैसे मिळणार आहेत। आता पहिला नियम महिलांना प्रतीक्षेच्या यातनेतून मुक्त करणारा आहे। पूर्वी तुम्हाला हप्त्यासाठी वाट पाहावी लागायची। नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता शेवटच्या क्षणी आला, सप्टेंबरचा शेवटी आला, ऑक्टोबरचा तसाच। पण आता इथून पुढे ही वाट पाहणी संपणार आहे। पहिल्या नियमानुसार आता प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला तुमच्या खात्यात पैसे येणार आहेत, पण पुढील महिन्यापासून, कारण जानेवारीचा हप्ता 2100 रुपये हा मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर वितरण करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता। त्यामुळे 1 फेब्रुवारी, 1 मार्च अशा प्रकारे पुढील महिन्यापासून तुम्हाला हप्ता मिळेल आणि हे पैसे आता 1500 ऐवजी 2100 रुपये प्रमाणे मिळणार आहेत। हा पहिला नियम असणार आहे। प्रत्येक जिल्ह्यामध्ये महिन्याच्या पहिल्या तारखेच्या आसपास हे पैसे वाटप होणार आहेत। यापेक्षा मोठी आनंदाची बातमी काय असू शकते? महिलांना आता हप्त्यासाठी वाट पाहावी लागणार नाही। सगळ्यात महत्त्वाचा हा पहिला नियम तुमच्या आयुष्यातील अनिश्चितता दूर करणार आहे आणि इथून पुढचे 3 नियम तर अजून आनंददायी आहेत। दुसरा नियम ऐकून तर तुम्ही आनंदाने उड्या माराल, कारण या नियमामध्ये अतिशय गंभीर समस्येकडे लक्ष वेधले आहे। बघा, भरपूर महिलांना अजून गॅसचे पैसे आले नाहीत। काहींना कमी पैसे आले, तर काहींना 0 रुपयेच आले आहेत। काहींना एकूण 9000 यायचे होते, पैकी काहीच आले नाहीत। काहींचे फॉर्म भरणे बाकी आहे। अशा सर्व बहिणींसाठी एक आनंददायी निर्णय घेण्यात आलेला आहे। 4 नियमांपैकी दुसरा नियम हा अशा सर्व बहिणींसाठी आहे। पहिल्या नियमाने प्रतीक्षा संपणार। नवीन वर्षापासून महिलांना 2100 रुपये मिळणार आणि तेही दर महिन्याच्या पहिल्या तारखेला। पण लक्षात ठेवा, जानेवारीचा हप्ता संक्रांतीच्या मुहूर्तावर मिळेल। आता वाट पाहण्याची अजिबात गरज राहणार नाही। सरकारकडून तुम्हाला एक मेसेज येईल
डिअर कस्टमर, युअर पेमेंट ऑफ लाडकी बहीण योजना हॅज बीन क्रेडिटेड असा. हे झालं पहिलं. दुसरा निर्णय म्हणजे दुसरा निर्णय, त्यासाठी केंद्र सरकारने मंजुरी दिलेली आहे. यापुढे 1 तारखेच्या आसपासच तुम्हाला पैसे मिळतील. यात काडी मात्र फरक होणार नाही. दुसरा नियम लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. कारण बघा, लाडकी बहीण योजनेचा लाभ काही महिलांना मिळत नाही आहे. काही महिलांचे फॉर्म भरायचे राहिले आहेत. काहींना आत्तापर्यंत कमीच पैसे आले आहेत. काहींना शून्यच आले आहेत. काहींना फक्त गॅसचा हप्ताच आला नाही. काहींना फक्त एकच हप्ता आला. काहींना 1,500 आले. काहींना 3,000 आले. त्याबरोबर 3 गॅस सिलेंडरसाठी 2,500 रुपये असे पैसे येणे अपेक्षित होते. ज्यांना यापैकी कमी आले आहे त्यांच्यासाठी हा दुसरा निर्णय आनंददायी आहे. तिसऱ्या नियमात जवळपास 10 ते 15,000 रुपये मिळणार आहेत आणि चौथ्या नियमात तुम्हाला 3,000 रुपये संक्रांतीचे गिफ्ट मिळणार आहे. हे कसे मिळणार, याआधी दुसऱ्या नियमाची माहिती घेऊया. नवीन फॉर्म सुरू करण्यात येणार आहेत 1 जानेवारीपासून. ज्या महिलांनी आत्तापर्यंत फॉर्म भरले नाहीत किंवा ज्यांना अजूनही पैसे आलेले नाहीत, ज्या महिला पैशाची वाट पाहत आहेत किंवा ज्यांना कमीच पैसे आले आहेत, फक्त 1,500, 3,000, 4,500 किंवा 6,000 आले आहेत, किंवा ज्यांना सगळे हप्ते आले तरी गॅसचा हप्ता आला नाही, बोनस जमा झाला नाही, अशा सर्व महिलांसाठी एक विशेष पोर्टल किंवा वेबसाईट सुरू करण्यात येणार आहे. यामधून तुम्ही तुमचा अर्ज दुरुस्त करू शकता, नवीन फॉर्म भरू शकता किंवा फॉर्म पुन्हा सबमिट करू शकता. काही महिलांचे अर्ज अजून पेंडिंग आहेत. काहींना मेसेजेस आलेले नाहीत. काहींना कमी पैसे आलेले आहेत, तर काहींना सगळे हप्ते झाले तरी बोनस आलेला नाही. अशा महिलांसाठी ही आनंदाची बातमी आहे. ज्यांनी फॉर्म भरायचे राहिले आहे आणि ज्यांनी फॉर्म भरूनही कमी पैसे आले आहेत किंवा गॅसचे आले नाहीत, त्यांच्यासाठी हा दुसरा नियम संधी घेऊन येतोय. आता तुम्हाला एक नवीन पोर्टल सुरू होईल 1 जानेवारीपासून, आणि जेव्हा तुम्ही कागदपत्रांची पूर्तता करून ठेवाल तेव्हा तुम्ही अर्ज भरू शकाल. ही एक मोठी सोय झाली ना. आता तिसरा निर्णय ऐकून तर तुम्ही खूप आनंदित व्हाल. हा नियम खास महिलांसाठी लागू करण्यात आलेला आहे, लाडक्या बहिणींसाठी आहे. तिसरा नियम म्हणजे महिलांना पिठाची गिरणी म्हणजेच घरगुती चक्की देण्याचा निर्णय झालेला आहे. बघा, केंद्र शासनाने या निर्णयाला मंजुरी दिलेली आहे. आचारसंहिता चालू असतानाच एक निर्णय घेण्यात आला होता की महिलांना पिठाची गिरणी म्हणजेच घरगुती चक्की देण्यात येईल. सर्व महिलांनाही देण्यात येणार आहे. फक्त त्यावेळी त्यावर मान्यता मिळाली नव्हती, नियम नव्हता. पण आता ही पिठाची गिरणीचे अर्ज सुरू करण्यात आलेले आहेत. तुम्ही अर्ज भरून घ्या. याविषयी स्पष्ट माहिती हवी असेल तर कळवा. प्रत्येक महिलेला यामध्ये संधी देण्यात येणार आहे. आता फॉर्म भरल्यानंतर ऑटोमॅटिकली घरपोच किट तुमच्या घरी येणार आहे. जर तुम्ही बांधकाम कामगार मंडळाच्या अंतर्गत नोंदणी केली असेल तर तुम्हाला भांड्यांचा संच, पिठाची गिरणी आणि त्याचबरोबर शिलाई मशीन देखील देण्यात येणार आहे. हा अतिशय जबरदस्त तिसरा निर्णय आहे. यामध्ये तुम्हाला बांधकाम कामगार मंडळात नोंदणी करायची आहे. ती नोंदणी कशी करायची, काय करायचे याबद्दल वेगळ्या व्हिडिओत माहिती देण्यात येईल. तुम्ही विचारल्यास नक्की सांगू. चौथा नियम जो आहे तो सर्व महिलांना खूप आनंदित करून टाकणार आहे, कारण यामध्ये संक्रांतीचे तसेच नवीन वर्षाचे गिफ्ट तुम्हाला आता मिळणार आहे. बघा, सोशल मीडियावर याबद्दल प्रचंड चर्चा होताना दिसते आहे. आता गिफ्ट तुम्हाला मिळणार आहे आणि एका दृष्टीने तुम्हाला दुप्पट पैसे मिळणार आहेत. यापेक्षा मोठी बातमी काय असू शकते. तिसरा आणि चौथा निर्णय पाहण्याआधी जर तुम्ही व्हिडिओला लाईक केले नसेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपण महत्त्वाच्या माहितीकडे वळूया, म्हणजे चौथ्या नियमाकडे. चौथा नियम आणि त्यानंतर संक्रांतीचे गिफ्ट कसे कोणाला मिळणार, कारण त्यासाठी विशिष्ट यादी आहे. चौथा नियम म्हणजे अन्नपूर्ण योजनेबाबत. अन्नपूर्ण योजनेसंदर्भात एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. या योजनेसाठी 514 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. आता हे 2,500 रुपये तुमच्या नियमित हप्त्यांव्यतिरिक्त आहेत. म्हणजे तुम्हाला जे 1,500 हप्ते दरमहा येत होते त्यात हे 2,500 रुपये वेगळे मिळणार आहेत. आतापर्यंत 9,000 रुपये येणे अपेक्षित होते, त्यातले कमी आले असतील तर तुमच्यासाठी 1 जानेवारीपासून पोर्टल उघडेल हे तिसऱ्या नियमात सांगितलेच आहे. पण चौथा नियम वेगळा आहे. गॅस सिलेंडरसाठीच्या या योजनेअंतर्गत तुम्हाला 2,500 रुपये मिळणार आहेत. हे कसे मिळणार आहे ते लक्षपूर्वक ऐका. यासाठी एक छोटे काम तुम्हाला करून घ्यायचे आहे, फक्त 2 दिवसात, कारण 1 जानेवारीला याचे पैसे तुम्हाला मिळणार आहेत. काय करायचे ते सांगतो. तुमचे गॅस कनेक्शन जर पुरुषाच्या नावे असेल तर ते लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलेच्या नावे हस्तांतरित करून घ्या. तुम्ही HP, इंडियन ऑइल, भारत गॅस, जी गॅस कंपनी वापरता त्या कंपनीच्या डीलरकडे जा. डीलरकडे जाऊन गॅस कनेक्शन हस्तांतरित करून घ्या. थोडेफार चार्जेस असतील ते भरा, पण हे काम तातडीने करून घ्या. 1 ते 2-3 दिवसात पूर्ण करा, कारण यामुळे गॅस सिलेंडरचे पैसे लगेच तुमच्या खात्यात जमा होतील. एका वर्षात 3 सिलेंडरचे पैसे म्हणजे 830 अधिक 830 अधिक 830 रुपये, एकूण जवळपास 2,500 रुपये. गॅस सिलेंडरच्या दरानुसार हे पैसे आपोआप जमा होणार आहेत. यासाठी कुठलाही अर्ज भरण्याची गरज नाही. तर हा एक प्रकारचा बोनसच आहे. आणि कदाचित आता सूत्रांकडून असेही समजते आहे की 2,500 रुपयांऐवजी आता 3,000 रुपये होण्याची शक्यता आहे. म्हणजे 2,500 ऐवजी 3,000 रुपये मिळू शकतात.
शकतील. तुम्हाला कदाचित 4 सिलेंडरचे पैसे मिळणार असतील. उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस असल्यास तरीही याचा फायदा तुम्हाला मिळेल. आता पुढचा मुद्दा. हा नियम नसून एक गुड न्यूज आहे. खूप मोठी आनंदाची बातमी आहे. संक्रांतीचे गिफ्ट मिळणार, नवीन वर्षाचे गिफ्ट मिळणार. भरपूर न्यूज चॅनलवर आणि मेनस्ट्रीम मीडियामध्ये याची चर्चा होताना दिसते आहे. संक्रांतीचे गिफ्ट काय आहे? पूर्वी शासनाकडून किंवा इतर माध्यमातून अशी माहिती आली होती की नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता एकत्र मिळणार आहे. आता पहा, कालपासून नोव्हेंबरचा हप्ता वाटप सुरू झालंय. आता दुसऱ्या टप्प्यात डिसेंबरचा हप्ता सुद्धा 5-6 तारखेपर्यंत तुमच्या खात्यात जमा होईल. हे क्लिअर करून सांगतो. आणि त्यानंतर संक्रांती बोनस हप्ता 14 जानेवारीला मिळणार आहे. सांगायचे झाले तर 5 जानेवारीच्या आत जवळपास 3,000 रुपये तुमच्या खात्यात येतील. त्यासोबत गॅसचे जवळपास 830 रुपये मिळून एकूण जवळपास 3,800 रुपये मिळू शकतात. तर ही होती तुमच्यासाठी संपूर्ण माहिती. लक्षात ठेवा, 1 जानेवारी हा दिवस तुमच्या आर्थिक आयुष्यात एक नवीन पान उघडणार आहे. हे 4 नियम तुमच्या जीवनात खरोखरच बदल घडवून आणणारे आहेत. दुप्पट पैसे मिळणे, वेळेवर पैसे मिळणे, गॅस सिलेंडरसाठी अतिरिक्त मदत, पिठाची गिरणी आणि शिलाई मशीनसारख्या उपकरणांद्वारे स्वावलंबन आणि संक्रांतीचे गिफ्ट, या सर्वांमुळे तुमचे जीवन सुखाचे आणि सुरक्षित होण्यास मदत होईल. तुम्ही या सर्व गोष्टींचा पूर्ण फायदा घ्यायचा असेल तर तयारी सुरू करा. गॅस कनेक्शनचे हस्तांतरण करा. नवीन पोर्टल उघडल्यावर तपासा आणि सर्व कागदपत्रे तयार ठेवा. ही संधी तुमच्यासाठीच आहे. तिचा पूर्ण वापर करा. आणि हे सर्व काही तुम्हाला मिळावे, तुमचं भवितव्य उज्ज्वल व्हावे, यासाठी आम्ही सदैव तुमच्या सोबत आहोत. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून राहा. धन्यवाद.